Hello friends, the next point is frictional electricity. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे घर्षण विद्युत. When certain objects are rubbed against each other, the negatively charged particles on one object go to the other object. The object to which they go becomes negatively charged due to an excess of negatively charged particles, whereas the first object becomes positively charged. Such a charge is called as an electric charge. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळी दोन वस्तू एकमेकावर घासल्या जातात त्यावेळी एका वस्तूवरचे ऋणप्रभार हे दुसऱ्या वस्तूवर जातात आणि ज्या वस्तूवर ते ऋणप्रभार गेलेले आहेत त्या वस्तूवरच्या ऋणप्रभारांची संख्या वाढते, त्यामुळे तो पदार्थ हा ऋणप्रभारित होतो आणि ज्या वस्तूवरचे ते चार्ज निघून गेलेले आहेत, निगेटिव्ह चार्ज निघून गेलेले आहेत, त्या वस्तूवरचे धनप्रभार वाढतात आणि त्यामुळं ती पहिली वस्तू ही धनप्रभारित होते. अशा प्रकारच्या विद्युत प्रभारांना आपण इलेक्ट्रिक चार्ज किंवा विद्युत प्रभार असं म्हणतो. आणि इफ दस इलेक्ट्रिक चार्ज आर जनरेटेड बाय फ्रिक्शन देन इट इज कॉल्ड ॲज अ फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी. आणि जर का हा विद्युत प्रभार घर्षणामुळे निर्माण होत असेल तर यालाच आपण काय म्हणत असतो की फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी म्हणजे घर्षण विद्युत असं म्हणतो. दिस चार्ज इज प्रोड्यूस्ड ओनली ॲट द प्लेस ऑफ फ्रिक्शन. आणि हा जो विद्युत प्रभार आहे हा विद्युत प्रभार ज्या ठिकाणी घर्षण झालेलं आहे त्या ठिकाणीच निर्माण होतो, त्या स्थितीलाच निर्माण होतो. म्हणून हेन्स इट इज कॉल्ड ॲज अ स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. म्हणून आपण याला स्थितिक विद्युत असं म्हणतो. इट रिमेन्स ऑन द ऑब्जेक्ट फॉर अ शॉर्ट ड्युरेशन. The charges of static electricity are absorbed in the moist air. That is why those experiments should be performed in a dry weather, particularly in winter. आणि हा जो विद्युत प्रभार आहे हा विद्युत प्रभार त्या वस्तूवर अगदी काही काळ म्हणजे थोड्या वेळापर्यंतच राहत असतो. हा जो विद्युत प्रभार आहे हा विद्युत प्रभार दमट आणि ओलसर हवेमध्ये शोषला जातो. म्हणून हे जे प्रयोग आहेत हे प्रयोग आपण साधारणपणे हिवाळ्यामध्ये म्हणजे ज्यावेळेस कोरडी हवा असते या कोरड्या हवेमध्ये हे प्रयोग आपण केले तर आपल्याला ह्या फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटीची माहिती योग्य पद्धतीनं मिळू शकते. फॉर अंडरस्टँडिंग द फ्रिक्शन इलेक्ट्रिसिटी हेअर इज गिवन वन ॲक्टिव्हिटी टू अस. तर हे घर्षण विद्युत समजण्यासाठी या ठिकाणी कृती आपल्याला दिलेली आहे. See what is the apparatus required for this activity. A few straws, woolen cloth means socks or gloves, glass bottle. या ठिकाणी जे लागणारं साहित्य आहे त्यामध्ये काय सांगितलं आपल्याला काही स्ट्रॉ घ्यायचे आहेत आपल्याला. म्हणजे आपण मस्तानी किंवा ज्यूस पिताना जे स्ट्रॉ वापरतो प्लॅस्टिकचे ते स्ट्रॉ आपल्याला घ्यायचे आहेत. त्यानंतर लोकरी कापड म्हणजे त्यामध्ये हातमोजा किंवा पायमोजा लोकरीचा असेल तर तोही आपल्याला चालेल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काचेची बाटली आपल्याला हवी आहे. कृतीमध्ये काय सांगितलं पहा. प्लेस अ स्ट्रॉ ऑन ए बॉटल, टेक अनादर स्ट्रॉ नियर इट, ऑब्झर्व व्हॉट हॅपन्स, लीव द स्ट्रॉ ऑन द बॉटल ॲज इट इज, रब द अदर स्ट्रॉ अगेन्स्ट अ वुलन क्लॉथ अँड टेक इट नियर द स्ट्रॉ ऑन द बॉटल अँड ऑब्झर्व व्हॉट हॅपन्स. तर विद्यार्थी मित्रांनो या कृतीमध्ये आपल्याला काय सांगितलं आहे पहा की पहिल्यांदा काय करायचं, एक काचेची बाटली घ्यायची आणि त्या काचेच्या बाटलीच्या झाकणावर तो जो स्ट्रॉ आहे तो स्ट्रॉ आकृतीत दाखवल्याप्रमाणे आडवा ठेवायचा. त्यानंतर एक दुसरा स्ट्रॉ घ्यायचा आहे आणि तो त्या बाटलीवर ठेवलेल्या स्ट्रॉजवळ न्यायचा आहे आणि त्या ठिकाणी काय घडतं याचं निरीक्षण आपल्याला करायचं आहे. आता काय करायचं आहे, दुसऱ्या कृतीमध्ये एक दुसरा स्ट्रॉ घ्यायचा आहे आणि तो दुसरा स्ट्रॉ वुलन क्लॉथ म्हणजे त्या लोकरी कापडावर घासायचा आहे
आणि घासल्यानंतर तो त्या बाटलीवर ठेवलेल्या स्ट्रॉजवळ आपल्याला न्यायचा आहे आणि निरीक्षण करायचं आहे. आता पहा तिसऱ्या कृतीमध्ये काय सांगितलं पहा. नाऊ टेक अ 2 straws and rub them against a woolen cloth at the same time. Keep one of the straws on the bottle and take the other near it. या तिसऱ्या कृतीमध्ये काय सांगितलं आपल्याला की तो जो बाटलीवरचा स्ट्रॉ आहे तोही घ्यायचा आहे आणि हातामध्ये दुसरा एक स्ट्रॉ घ्यायचा आहे. आता हे दोन्ही स्ट्रॉ आपल्याला काय करायचे, त्या रेशमी उलन कापड जे घेतलेलं आहे आपण, लोकरी कापड, त्या लोकरी कापडावर घासायचे आणि तो बाटलीवरचा झाकणावरचा स्ट्रॉ तसाच ठेवायचा आहे आणि जो दुसरा घासलेला स्ट्रॉ आहे तो आता त्या पहिल्या स्ट्रॉजवळ न्यायचा आहे आणि काय घडतं ते आपल्याला पाहायचं आहे. कीप द रब्ड स्ट्रॉ ऑन द बॉटल ॲज इट इज. टेक द वुलन क्लॉथ ऑन विच इट वॉज रब्ड क्लोज टू इट. आता आपल्याला काय करायचं आहे की ज्या लोकरी कापडावर आपण ते घासलेलं आहे ते लोकरी कापड त्या स्ट्रॉजवळ न्यायचं आहे. From above observation, we can complete the following table. On completing following table, we can conclude that, see what is the information you have to fill in this table. Here, in first activity, if we take a charged straw near the uncharged straw, then we can see there is an attraction between the two straw. या ठिकाणी पहिल्या कृतीमध्ये जर का आपण तो प्रभारित स्ट्रॉ हा प्रभाररहित स्ट्रॉजवळ नेला की आपल्याला त्या दोघांमध्ये अट्रॅक्शन दिसतं. यावरून आपण काय अनुमान काढू शकतो, तर खाली जे पहिला अनुमान या ठिकाणी दिलेला आहे, इलेक्ट्रिकली चार्ज्ड ऑब्जेक्ट्स अट्रॅक्ट अनचार्ज्ड ऑब्जेक्ट्स. म्हणजे विद्युत प्रभारित वस्तू ही प्रभाररहित वस्तूला स्वतःकडे ओढून घेते, म्हणजे त्या दोघांमध्ये आकर्षण असतं. हे पहिल्या कृतीवरनं आपल्याला अनुमान काढता येतं. इन सेकंड ॲक्टिव्हिटी, 2 straws कॅरिंग सिमिलर चार्जेस आर ब्रॉट नियर इच अदर. ह्या दुसऱ्या कृतीमध्ये आपण काय केलं आहे पहा, की जे 2 स्ट्रॉ आहेत की जे दोन्ही स्ट्रॉ आपण उलनच्या कापडावर घासलेले आहेत, म्हणजे रेशमी कापडावर घासलेले आहेत, लोकरी कापडावर घासलेले आहेत. त्यामुळं या दोन्ही स्ट्रॉवर काय झालेलं आहे, समान प्रभार निर्माण झालेला आहे. म्हणजे सेम चार्जेस आर डेव्हलप्ड ऑन द 2 straw अँड इफ दस 2 straw ब्रॉट नियर टू इच अदर दे शो रिपल्शन बिटवीन देम. आणि जर का असे समान प्रभार असणारे 2 स्ट्रॉ एकमेकाजवळ आपण नेले की त्यांच्यामध्ये आपल्याला काय दिसतं, रिपल्शन म्हणजे प्रतिकर्षण दिसतं. यावरून आपण काय अनुमान काढू शकतो, देअर इज अ रिपल्शन बिटवीन द लाईक इलेक्ट्रिक चार्जेस. म्हणजे सजातीय प्रभारांमध्ये प्रतिकर्षण असतं, हे आपण या कृतीवरून सांगू शकतो. आणि तिसऱ्या कृतीमध्ये काय सांगितले पहा, a charged straw and oppositely charged cloth which was used for rubbing are brought near each other. म्हणजे या ठिकाणी काय करायचं आपल्याला, जो प्रभारित स्ट्रॉ आहे तो प्रभारित स्ट्रॉ आणि ज्या कापडावर आपण घासलेलं आहे ते कापड, की ज्या कापडावर आता काय असणार आहे, विरुद्ध प्रभार असणार आहे, हे दोन्ही एकमेकाच्या जवळ आणले तर पुन्हा आपल्याला काय दिसतं, देर इज अ अट्रॅक्शन. म्हणजे त्यांच्यामध्ये काय दिसतं, आपल्याला आकर्षण झालेलं दिसतं. आणि यावरून आपण काय म्हणू शकतो की अनलाईक इलेक्ट्रिक चार्जेस अट्रॅक्ट इच अदर, हेन्स देर इज अट्रॅक्शन बिटवीन द अनलाईक इलेक्ट्रिक चार्जेस. म्हणजेच ज्या विरुद्ध प्रभार असणाऱ्या ज्या वस्तू आहेत, विरुद्ध प्रभारांमध्ये नेहमी आपल्याला आकर्षण दिसून येतं. आणि या तिन्ही कृतींवरून आपण काय सांगू शकतो, हेन्स रिपल्शन इज यूज्ड ॲज अ टेस्ट फॉर आयडेंटिफाईंग अन इलेक्ट्रिकली चार्ज ऑब्जेक्ट. आता या ठिकाणी आपल्याला काय दिसते पहा, 2 कृतींमध्ये आपल्याला अट्रॅक्शन दिसते. म्हणजे एक चार्ज चार्जड असणारी वस्तू असेल किंवा दुसरी अनचार्जड असेल तर त्यांच्यामध्ये आपल्याला आकर्षण दिसतं.
आणि जे अपोजिटली चार्ज आहेत त्यांच्यामध्ये आकर्षण दिसतं. पण आपल्याला दोन प्रभारित वस्तूंवर जर का समान प्रभार असेल तर त्यांच्यामध्ये आपल्याला काय दिसतं? रिपल्शन दिसतं, म्हणजे प्रतिकर्षण दिसतं. आणि यावरून आपण काय म्हणू शकतो की रिपल्शन इज यूज्ड ॲज अ टेस्ट फॉर आयडेंटिफाईंग अन इलेक्ट्रिकली चार्ज ऑब्जेक्ट. म्हणजे एखादी वस्तू विद्युत प्रभारित आहे का नाही हे ओळखण्यासाठी प्रतिकर्षण ही कसोटी वापरली जाते. हे या 3 कृतींवरून आपल्याला लक्षात येतं. Here the second activity is given here. Take thermocol balls or mustard seeds in a plastic bottle and shake the bottle vigorously. The seeds try to move away from each other but stick to the bottle. See here, we can take some mustards in a plastic bottle, and then if we shake this bottle vigorously, and we can see that the mustard seeds are away from each other but they stick to the plastic bottle. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, या प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये आपण मोहरीचे दाणे घेतलेले आहेत आणि ती बाटली जोराने हलवल्यानंतर आपल्याला काय दिसतं की हे मोहरीचे दाणे हे एकमेकापासून थोडे थोडे अंतरावर आहेत, परंतु ते या प्लॅस्टिकच्या बॉटलला आतून चिकटलेले आहेत. असं का घडलं असेल? तर या ठिकाणी ड्यू टू द फ्रिक्शनल फोर्स देर इज अ सेम इलेक्ट्रिक चार्ज डेव्हलप्ड ऑन द मस्टर्ड सीड बट देर इज अपोजिट चार्ज बिटवीन द प्लॅस्टिक अँड द मस्टर्ड सीड्स. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, की ज्या मोहरीच्या बिया आहेत या घर्षणामुळे या मोहरीच्या बियांमुळे समान प्रभार निर्माण झाला आणि त्यामुळं ते एकमेकापासून त्यांच्यामध्ये रिपल्शन दिसतं आहे आणि ते एकमेकापासून थोडेसे दूर दिसत आहेत. परंतु ह्या मोहरीच्या बिया प्लॅस्टिकला चिकटलेल्या आहेत, कारण त्या बाटलीचं प्लॅस्टिक आणि मोहरीच्या बिया यांच्यामध्ये काय आहे तर अपोजिट चार्ज आहेत, म्हणजे विरुद्ध प्रभार असल्यामुळं या मोहरीच्या बिया या प्लॅस्टिकच्या बॉटलला चिकटलेल्या आहेत. अशा पद्धतीनं जो आपण निष्कर्ष पाहिलेला आहे पाठीमागच्या तक्त्यामध्ये, तो निष्कर्ष याही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो.